नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे नोकरीच्या नावाखाली तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। मेट्रो आणि आरोग्य विभागात नोकरी देण्याच्या नावाखाली एका ठगाने निष्पाप लोकांना आपला बळी बनवले आहे। नागपूरमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणांना फसवल्याचा एक मोठा प्रकार समोर आला आहे। गिट्टीखतान पोलिसांनी रोशन अशोक खोडे नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे, ज्याने मेट्रो आणि आरोग्य विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळलेत। आरोपीने एकट्या अमोल गणेश जिपकाटे याच्याकडनं मेट्रोमध्ये नोकरीसाठी 13 लाख रुपये हडपलेत। पोलिसांच्या तपासणीत असे समोर आले आहेत की आरोपी रोशनने एकूण 37,62,000 रुपयांची फसवणूक केली आहे। लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी तो त्या बनावट नियुक्तीपत्रे आणि बनावट ओळखपत्रे देखील देत असते। अमोलच्या तक्रारीनंतर गिट्टीखतान पोलिसांनी कारवाई करत आरोपी रोशनला अटक केली आहे। आरोपीसोबत आणखी काही लोक या टोळीत सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आधी अमोल जिपकाटे यांनी पोलीस ठाणे येथे येऊन रिपोर्ट दिली की आरोपी नामे रोशन अशोक खोडे यांनी त्यांना नोकरीला नागपूर मेट्रोमध्ये आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडे फिर्यादीकडून ऑनलाईन व कॅश स्वरूपात 13 लाख रुपये स्वीकारले। 2021-22 पासून फिर्यादीला नोकरीला लावून देतो असे म्हणून असे आश्वासन आरोपीने दिले होते, परंतु नोकरीला लावून न देता त्यांचे पैशाचा वापर केला होता आणि त्यांना नोकरीला लावून दिलं नव्हतं। त्यांना नकली मेट्रोचे आय कार्ड दिले होते। तसेच फिर्यादीसोबतच साक्षीदार महेश बुजाडे, प्रीती पेदराज, महेश बुजाडे यांच्याकडनं 10 लाख रुपये घेतले होते। प्रीती पेदराज व त्यांचा भाऊ त्यांच्याकडनं 4.5 लाख व दिनेश बर्वे यांच्याकडनं 8.5 लाख रुपये असे आरोपी यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना मिळून यांच्याकडनं 37,62,000 रुपये घेऊन त्यांना नागपूर मेट्रोमध्ये व आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देतो असा विश्वास देऊन त्यांच्याकडनं पैसे स्वीकारून त्यांना नोकरीला लावून दिले नाही व त्यांच्यासोबत धोकाधडी केली। त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून आम्ही येथे दिनांक 6/8/2025 रोजी पोलीस ठाणे येथे अपक्रमांक 502/2025 कलम 420, 406, 465, 467, 471, 506 भादवीचे कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे करीत आहोत। सदर गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून आम्ही आरोपी नामे रोशन अशोक खोडे यांना दिनांक 9/8/2025 रोजी अटक केले। त्यांना मान्य न्यायालयाच्या समक्ष हजर करून 2 दिवस PCR घेतला। त्यामध्ये त्यांच्याकडे तपास करून आज रोजी त्यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये पाठवले आहे। सदरचा जो तपास आहे आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर नागपूर शहर, माननीय सह पोलीस आयुक्त सर, माननीय रिजन सर, माननीय झोन 2 सर नित्यानंद झा सर, माननीय ACP मॅडम मेश्राम मॅडम, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरचा आरोपीला अटक करून कारवाई केलेली आहे। आरोपीवर यापूर्वी पोलीस ठाणे गिट्टीखतान येथेच 1 जून महिन्यामध्ये 420चा गुन्हा आहे, 428/2025 कलम 420चा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये सुद्धा आरोपीने मंत्रालयामध्ये प्रस्ताव पास करून देतो असे म्हणून एक महिला आहे नमिता चोपकर यांच्याकडनं 2.5 लाख रुपये घेतले होते आणि त्यांचा प्रस्ताव पास न करून देता त्यांच्यासोबत धोकाधडी केली होती। त्या गुन्ह्याचा सुद्धा तपास आम्ही करत आहोत। आपण बघितले की सरकारी नोकरीच्या नावाखाली निष्पाप तरुणांची कशी फसवणूक केली जात आहे। सर्वांनी अशा कोणत्याही नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, जिथे पैशांची मागणी केली जाते आहे। कोणतीही माहिती प्रथम नीट तपासा।